ताई आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, पण सगळ्याला आता ही निवडणूक हे फक्त बाबरी मुंडे हा उमेदवार नावाला होता, परंतु इथं जमलेल्या हजारो लोकांनी ही निवडणूक स्वतःची उमेदवारी स्वतः मुंडे त्याच्यामुळे बाबरी मुंडे एकटा ठरविणारा काम नाही की त्यांनी काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही. म्हणून तुम्ही सगळे इथं तुम्हाला सगळ्यांना बोलावलंय आणि तुम्हा सगळ्यांना विचारायचं की आपल्याला इथून पुढची भूमिका आता काय घेतली पाहिजे. त्याच्या अगोदर मला काही म्हणणं माझं या ठिकाणी मांडायचंय की आपण बघितलं की निवडणूक चालू व्हायच्या अगोदर काही उमेदवारी डिक्लेअर झाल्या. उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या अगोदर आपण सर्वप्रथम मागणी केली की भारतीय जनता पार्टीला मानणारा आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मानणारा हा माजलगाव मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पार्टीला युतीमधून आघाडीमधून पक्ष कुण्या ठिकाणी सुटली पाहिजे, परंतु तसं काही घडलं नाही. त्यावेळेसही आदरणीय पंकजाताईंना डावललं गेलं आणि भारतीय जनता पार्टीला ही जागा दिली नाही. मग आपण सगळ्यांना सोबत घेतलं, सगळ्यांचे विचार घेतले की मग आता आपल्या मुंडे साहेबांचे विचार या मतदारसंघात टिकले पाहिजेत. आपला भारतीय जनता पार्टीचा पक्ष हा जो वाडी वस्ती तांड्यावर न्यायचं काम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केलं. हा पक्ष संपून द्यायचा नसेल, हा विचार जर मुंडे साहेबांचा संपून द्यायचा नसेल तर आपल्याला ही निवडणूक लढवावी लागेल. हे सगळ्यांचं सर्वमत आहे. परत प्रचार चालू झाला. प्रचार चालू झाल्यावर प्रत्येकाला वाटलं बाबरी मुंडेचा वैयक्तिक निर्णय, वैयक्तिक बाबरी मुंडेने कुठल्या स्वार्थासाठी आमदारकीसाठी निवडणूक लढवायला, त्याच्यामुळं विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेतलं, कधी कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. आणि हळूहळू ज्यावेळेस निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आणि त्यांना लक्षात आलं की बाबरी मुंडे हा एकटा उमेदवार नाही तर हे सर्वसामान्य लोक त्याच्यासोबत उभे म्हणून त्यांनी आपल्या नेत्या आदरणीय पंकजाताई साहेबांवरती एक पक्षाचा दबाव आणला की तुमचा जवळचा आहे, तुमच्या घरातला आहे, तुमच्या हक्काचा आहे आणि तुम्हाला आता असा व्हिडिओ टाकावा लागेल, अन्यथा मग आम्हाला सांगा, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. तुम्ही जे करायचं होतं ते लोकसभेला केलंय, जे करायचंय ते आता आम्ही करणार आहेत. आमची वेळ आहे. तुम्ही आमच्या नेत्यावर जितका दबाव आणताल तितक्या जास्त जोमाने जास्त जोरात तुम्ही की कशा पद्धतीने ह्या राजकारणात आता जी वडीलधारी सिनियर मंडळी ह्या प्रत्येकाला माहिती आहे. राजकारणात युती असली किंवा सोबत कुठली पक्ष असले की थोडं दबावात आपल्याला त्यांनाही ताई साहेबांना काही युतीचे बंधन असतात, पक्षाचे बंधन असतात. त्या पद्धतीने त्यांना ती आता प्रचाराला रविवारी त्यांना त्या ठिकाणी आपण बघितलं की पाठीमागे धारूला सभा घ्यावा लागली. नंतर परत त्यांना त्याच्यातही आवाक्यात खेळ वाटणं वाढायच लागला वाटला म्हणून आता व्हिडिओ बनवायला लावलाय. त्याच्यामुळं त्यांच्यावर दबाव आणला की आपल्यावर दबाव आणायचा, ही पद्धत त्यांनी आजपर्यंत या ठिकाणी वापरली. आता तुम्हाला सगळ्याला काही जणांना विचारायचंय की आपण आता निवडणूक लढवायची का थांबायचंय? मग निवडणूक जर लढवायची असली तर बाबरी मुंडे एकटा लढविणारा कुणी नाही. बाबरी मुंडेंनी फॉर्म भरायच्या अगोदर प्रत्येकापर्यंत गेलता, प्रत्येकाचा आशीर्वाद घेतला, प्रत्येकाला विचारलं आणि प्रत्येकाचा एकच शब्द होता. कारण की काही लोकांत काही समज व्हायलाय की पंकजाताईचा असा व्हिडिओ आलाय काय करायचं, पण पंकजाताईचा जो व्हिडिओ आलाय
तो व्हिडिओ किती घाई गडबडीने कसल्या हवातून हे सगळ्या वडीलधारी मंडळींना कळतंय. त्याच्यामुळे तो दबावाखाली असतो. पक्षाचे काही बंधनं असतात, पक्षाचे काही आदेश असतात. त्याच्यामुळे त्या पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी करणं भाग आहे. त्याच्यामुळं आता आपण त्या गोष्टीचा विचार न करता कालही ताई सोबत, आजही ताई सोबत आणि उद्याही ताई सोबत आहे. आणि जी काही आपली सगळ्याची ताकद आहे ती ताकद उद्याही आपल्याला ताईसाठीच वापरायची. ती ताकद ताईची ताकद आहे. ती ताकद दाखवून द्यायची सगळ्याची आपली जिम्मेदारी. ती उद्याच्या 20 तारखेला तुम्ही सगळ्या लोकांनी तळमळीने धडपडीने या ठिकाणी कामाला लागून, आपल्याकडे आता वेळ कमी, लोकांनी आता भ्रम तयार केलाय. व्हिडिओ घेऊन जाते, ताई असं म्हणतील, त्यांना म्हणायचं ताई नाही, मुंडे साहेब बी भाषण करीत होते, पण मुंडे साहेब बी भाषण करून आम्हाला पुन्हा रक्त सांगायचे की करायचं काय. त्याच्यामुळं मुंडे साहेबांचा एक फेमस डायलॉग आहे, पहिल्या प्रत्येक गोष्टीत वापरायच्या, प्रत्येक सभेत. लहानपणापासून मुंडे साहेबांचा विचाराचा पायका आणि प्रभावान राजकारण आहे. अंदर की बात है लेकिन पंकज ताई अपने ही साथ है. कुणीही कसल्याही प्रकारचा गैरसमज करू नका. कुणालाही काय अपप्रचार करायचा, अफवा पसरायच्या, हे राजकारण आहे. राजकारणात ह्या गोष्टी प्रत्येकाला माप असतात आणि राजकारणात ह्या गोष्टी कराव्याच लागतात. कारण की समोरच्या उमेदवार